नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा चुंदा. त्यासाठी लागणारे हे 1 किलो आवळे धुवून पुसून घ्यायचे आहेत. आता ते आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचे आहेत. हे संपूर्ण आवळे छान किसून घ्यायचे आहेत. आवळे किसून ह्या वाटीच्या मापाने हे 5 वाट्या आवळे झालेले आहेत किसून. मध्ये 1-1.5 चमचा मीठ घालायचं आहे. 1 चमचा हळद घातली. मी ही खडी साखर वापरते. ती खडी साखर खलबत्त्यात तोडून मग मिक्सर मध्ये बारीक केले. तर हे आपल्याला 5 वाट्या चाळायची गरज नाहीये. पावडर ही 5 वाट्या हे घ्यायचे आहेत. हे छान आता मिक्स करून घेते आणि 24 तास बाहेर ठेवायचंय. फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल. आणि मग पुढे मी दाखवणार आहे काय करायचंय ते. ह्या बिया आहे ना, शेवटपर्यंत आपण किसू नाही शकत, कारण हाताला किसणी लागेल. म्हणून ह्या बिया काय करायच्या, ह्या मिठाच्या पाण्यात आपण 2 चमचे मीठ घेऊया आणि ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून ते ह्या मिठामध्ये 2 ग्लास पाणी टाकून ठेवलेलं आहे. आता ते फ्रीज मध्ये ठेवायचे 8 दिवस आणि 8 दिवसानंतर ते पाणी काढून चाळणीत ठेवायचे आणि वाळवून त्याला बरणीत भरून ठेवून द्या फ्रीज मध्ये. मग कधीही खाऊ शकता तुम्ही. हे साखर आपण घालून ठेवलेली, त्याला साखर आणि मीठ तर 24 तास झालेले आहेत. आता आपण जाड बुडाच्या भांड्यात मी हे काढून घेतलेलं आहे. जर तुम्ही 24 तासाच्या आधी हे करताना जाड बुडाचं भांड असेल तर तेच गॅसवर ठेवलं तरी चालेल. मी कढई गॅसवर ठेवली. गॅस जरा मोठाच करायचा आहे आणि एका साईडला कढई थोडीशी कापून हे जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त करपवायचं नाहीये. कढई गरम झाली का त्याच्यावरती थोडस असं गरम कढईमध्ये परतवायचंय फक्त जिरं आणि गॅस बंद करायचंय. वेलची पण थोडी ठेचून घेतलेली, 4 वेलच्या घेतलेल्या, त्याही थोडं शेकायचंय. गॅस बंद आहे खालून. हे बघा आता आटलेलं आहे. असं थोडासा पाक आहे ना खाली राहायला पाहिजे त्याचा. बाकी सगळं घट्ट झाला ना तरी, कारण हे थंड झाल्यावर एकदमच घट्ट व्हायला नको ना, म्हणून हे बघा तुम्हाला दाखवते. आपल्याला काय एक तारी नाही करायची आहे, एकदम घट्ट पण नाही करायचं. एवढा घट्ट झाला पाहिजे आणि गॅस बंद करायचा आहे. आता त्यात आपण 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि ही वेलची आहे ना त्याच्याबरोबर शेकलेली जिऱ्याबरोबर ती घालायची याच्यामध्ये. आणि आता जिरं आहे ना भरडायचंय आपल्याला. हे भरडून घालायचंय, एकदम पावडर नाही करायची. त्याच्यामध्ये तुम्ही खडी साखर नाही वापरली ना तरी जेवढ्या वाट्या तुमचा हा चुंदा भरेल तेवढ्या वाट्या गूळ किंवा साखर घातली तरी चालेल. हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचंय. बघा जिऱ्याचा वास किती सुगंध छान येतो. छान मिक्स करायचंय आणि थंड झाल्यानंतर मग बरणीत भरायचंय. पूर्ण एकदम थंड होऊन द्यायचंय. हा पहा, आवळ्याचा चुंदा तयार झालेला आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.